नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नवदुर्गांपैकी दुर्गेचे 9वे रूप सिद्धिदात्री होय. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्री 4 भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री. जे जे हवे आहे, गरजेचे आहे, त्याची इच्छा होण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी. स्वमध्ये स्थिर असणाऱ्यालाच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असते. गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या मार्गानेच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते असे मानतात. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. दुर्गामातेची 9वी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे अशी श्रद्धा आहे. दुर्गापूजेच्या 9व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले. या कारणामुळे त्यांना लोक अर्धनारी नटेश्वर या नावाने ओळखतात. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धिदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानतात. या देवीचे व्रत सूर आणि असुर या दोन्हींसाठी पूजनीय असते. ही देवी भक्ताला प्रसन्न झालीच तर त्या भक्ताला 26 वेगवेगळी वरदानं मिळतात अशी श्रद्धा आहे. हिमालयाच्या नंदा पर्वतावर तिचे तीर्थस्थान आहे. चला तर मग जाणून घेऊया सिद्धिदात्री देवीची पूजाविधी. आजच्या दिवशी या देवीची पूजा केल्याने विद्या, विजय, राजयोगाची प्राप्ती होते. देवीला 9 वेगवेगळ्या रसांचा प्रसाद दाखवणं आणि फुलं फळं दाखवणं श्रेष्ठ समजलं जातं. दुर्गापूजेच्या दिवशी विशेष हवन तयार केला जातो. हा नवदुर्गाचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी माता सिद्धिदात्रीनंतर इतर देवांची देखील पूजा केली जाते. त्यानंतर सर्वप्रथम चौरंगावर तिची मूर्ती ठेवून तिचे पूजन, दुर्गा सप्तशतीचे सर्व श्लोक स्वरूप मंत्र म्हणून हवनांमध्ये आहुती दिली जाते. या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणावा. भगवान शंकर आणि ब्रह्मा यांची पूजा केली जाते. यानंतर सर्व देवांची आरती करून नैवेद्य दाखवला जातो. देवी सिद्धिदात्रीची पूजा करून माणसाला सर्व सिद्धी आणि नवनिधी, वैभव, प्राप्ती, प्रकाश, प्रतिष्ठा, नम्रता, भक्ती आणि व्यक्तिमत्व प्राप्त होते. मित्रांनो, असे म्हटले जाते की नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी धर्तीवर येते. त्यामुळे तिच्या पूजेसह हवनही केले जाते. यावेळी इतर सर्व देवतांसह कुलदेवतेचेही नाव घेतले जाते. नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसात हवन पूजन करण्याची प्रथा आहे. आपल्या संस्कृतीत हवनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना होम हवन, यज्ञयाग करण्याची प्रथा परंपरा आहे. उदाहरणार्थ नवीन घर घेतले तर वास्तुशांती करताना होम करतात. तसेच मोठे पूजाविधी करतानाही अनेकदा होम, यज्ञ केले जाते. प्राचीन काळी एखादी सिद्धी प्राप्त करण्यासाठी यज्ञ, याग केले जायचे. असे होम हवन करताना मंत्रोच्चारानंतर स्वाहा म्हटले जाते. वास्तविक पाहता स्वाहा करणे म्हणजे अर्पण करणे होय. स्वाहाकार केल्याशिवाय कोणतेच होम, यज्ञ पूर्ण होत नाही. होम हवन करताना देण्यात येणारी आहुती यज्ञात स्वाहा केली जाते. आहुतीनंतर स्वाहा म्हटल्यामुळे अग्निदेवतेला आहुती भस्म करण्याची शक्ती प्राप्त होते. होम, हवन, यज्ञयागात गोड पदार्थांचा समावेश केला जातो. यामुळे देवता संतुष्ट होतात.
याशिवाय सर्व वैदिक आणि पौराणिक संदर्भ अग्निदेवतेला अर्पण करण्यात आलेले मंत्रोच्चार आणि स्वाहाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते. मित्रांनो, हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते. यामुळे आपले आरोग्य सुधारते. धार्मिक शास्त्रानुसार वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी हवन केले जात असत. यामधून निघणाऱ्या धुराने वातावरण शुद्ध होते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुमच्या जीवनात ग्रहदोषांची समस्या असेल तर तेव्हा देखील हवन केल्याने ग्रहांची स्थिती शांत होते. वास्तुशास्त्रानुसार हवन पूजा केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. म्हणूनच बांधकामापूर्वी शुभ मुहूर्तावर भूमिपूजन पूजा केली जाते. मित्रांनो, कोणत्याही होम, हवन, यज्ञ यागावेळी देवतांचे स्मरण केले जाते. त्यांचे आवाहन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हवनात अर्पण केलेली आहुती देवतांपर्यंत पोचवली जाते. फळे, मध, तूप, काष्ट, विविध सामुग्रींची आहुती दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी सोप्या पद्धतीने नवरात्रीत हवन कसे करावे. मित्रांनो, जर आपल्याकडे हवनकुंड असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर तुमच्याकडे हवनकुंड नसेल तर आपण 8 विटांचे हवनकुंड तयार करू शकता. यानंतर हे कुंड शेण किंवा मातीने सारवून घ्या. कुंड हे नेहमी चौरसाकृती असावे. याची लांबी, रुंदी आणि खोली समान असावी. याच्या चारी बाजूला धागा बांधावा आणि त्यात स्वस्तिक काढावे. हवनकुंडात आंब्याच्या लाकडाने अग्नी प्रज्वलित करा आणि यात नारळ, तूप, मध इत्यादींची आहुती द्यावी. हवनाच्या सामग्रीत काष्ट, समिधा आणि तूप आपण घेऊ शकता. तसेच उपलब्ध असतील ती सर्व फुले आणि पत्रीही या हवनात समाविष्ट करता येते. मित्रांनो, देवीच्या पूजेनंतर अग्नीची स्थापना करा. यानंतर या मंत्रांनी आहुती देत हवन चालू करा. ओम आग्नेय नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गौरीयाय नमः स्वाहा, ओम नवग्रहाय नमः स्वाहा, ओम दुर्गाय नमः स्वाहा, ओम महाकालिकाय नमः स्वाहा, ओम हनुमते नमः स्वाहा, ओम भैरवाय नमः स्वाहा, ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम स्थानदेवताय नमः स्वाहा, ओम ब्रह्माय नमः स्वाहा, ओम विष्णुवे नमः स्वाहा, ओम शिवाय नमः स्वाहा, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्तुती स्वाहा. ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भामुषादी भूमिसुतो बुधच्छ गुरुच्छ शक्रे शनि राहू केतो सर्वे ग्रह शांतिकरः स्वाहा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः स्वाहा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टि वर्धनम उर्वारुक्मिव बंधनात् मृत्युर्मुक्षीय मामृतात् मृत्युंजय नमः स्वाहा. ओम शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वसार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. यानंतर नवग्रहांच्या नावाने या मंत्राने आहुती द्या. गणेशाची आहुती द्या. नरवाण मंत्राने 108 आहुती द्या. शेवटी पूर्णाहुतीसाठी नारळ छेद करून त्यात तूप भरून धाग्याने बांधून पान, सुपारी, लवंग, जायफळ, बत्तासे इतर प्रसाद ठेवून पूर्णाहुती मंत्र म्हणा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पुण्य मुदच्यते पुनस्य पूर्णमादाय पूर्णमेल विशिष्यते स्वाहा. पूर्णाहुतीनंतर देवीच्या समोर दक्षिणा ठेवा आणि कुटुंबासह आरती करून हवन पूर्ण करा. यानंतर हवन करताना आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर याबद्दल देवीची क्षमा मागून मंगल कामना करा. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीत सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवसांमध्ये हवन करू शकता. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.